रायगडमधून तळीये दरडग्रस्तांना दिलेली घरं ही निकृष्ट दर्जाची असल्याची वारंवार सांगण्यात येते। नारूस्त घरांवर तळीये ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। 2 वर्षांपूर्वी तळीये येथे दुर्घटना झाली। याच संदर्भात आमचे प्रतिनिधी अजय नाडकर यांनी बातचीत केली आहे, पाहूयात। तळीये दरडग्रस्त कुटुंबाला काही दिवसापूर्वीच घरांचं वाटप करण्यात आलं, मात्र अद्यापही हे कुटुंब नवीन घरात गेले नाही। त्यांचं वास्तव्य आज देखील कंटेनरमध्ये होत आहेत। मात्र मी सध्या आहे त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी या कुटुंबांचं पुनर्वसन करण्यात आलं आणि हे घरांचं वाटप करण्यात आलं, त्याच घरामध्ये आहे। मात्र आपण जर घराची परिस्थिती या ठिकाणी पाहिली तर ह्या ठिकाणी कुटुंब राहण्यापूर्वीच इथे तयार केलेल्या घराचा सिलिंग जो आहे तो कोसळलेला आहे। अनेक वेळा इथल्या ग्रामस्थांनी संबंधित खात्याला तक्रार केली की इथलं काम जे आहे ते निकृष्ट दर्जाचं बनवण्यात येत आहे आणि त्यासाठी वेळोवेळी या ठिकाणी अधिकाऱ्यांची पाहणी झाली। मात्र पाहणी करत असताना या कामात काही फरक पडलेल्याचं दिसण्यात येत नाही। आपल्यासोबत काही कुटुंब आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। मामा, तुम्हाला घर भेटलं, मात्र अजून घरात राहायला का आलात नाही? राहायला काय येणार कसं साहेब, इथं पाण्याची बिलकुल सोय नाही कुठल्याच पद्धतीने। बाकी घराचे जे काम झाले ते बी बरोबर झाले नाहीत। मी स्वतः कामं करतो, बघा माझ्या हाताला सिमेंट लागलंय। घराची म्हणजे सिलिंगचं काम व्यवस्थित झालेलं नाही। परत साईड पट्टीची एक लादी बसवायची, बाथरूमची लादी बसवायची, बेडरूमची 4 लाद्या बसवायचे, ते फुटलेले आहेत। त्यांचे बी कामं एकदम व्यवस्थित झालेली नाही। सरकारने गांभीर्याने विचार करून या कुटुंबाच्या ज्या समस्या आहेत त्या दूर केल्या पाहिजे। अजय नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।